सुगू आयला काय ग्रामपंचायत मध्ये जेवण केलं त्या दिवशी. सगळं ठीक आहे पण हे सुगू काय सुगंधा आणायचं होतं मला. मला नाही हे असं पंचपान नका करत जबर जालू भाऊजी. माझ्या नवऱ्याला तर माहित झालं ना म्हणजे गावातले लोक काय सुगू सुगू करता. ते प्रेमाने म्हणतोय मी मग अहो, ते- सुगंधा म्हणू का मग. प्रेमाने सुगंधा पण म्हणू शकता ना. इतके दिवस तुम्ही सुगंधाच म्हणायचे ना. हे सुगू कुठून आणलं. बर सुगंधा पण ते जेवण लयच भारी होतं काही म्हणा. गुलाबजांबू काय बनवली होती फोडली का त्याच्यात गाठच नव्हती निघत है ना. त्यात गाठ कस करी. अरे मग मळीत आणि ते बाया नाही का मळीत मग त्याच्यात गाठ राहते मग ती व्यवस्थित भिजत नाहीत. लयच भारी अरे असे गुलाबजांबू तोंडात टाकला का इरगाळा तोंडात टाकला का इरगाळा असे मोजता मोजता मी किती खाल्ले? कमीत कमी 25 गुलाबजांबू रेटिले असते. आई 25 जुलाब लागतील ना. नाही लागली मला जुलाब माझ्या कोटाले मोठा आहे ना. भक्कम आहे भक्कम. अहो तुमच्याकडे बघून असं वाटतं तुम्हाला 2 गुलाबजामुन जात नसेल पण तुम्ही एवढे खाल्ले मीच ऐकून शॉक झाले. पुरले लोक माझ्याकडे बघत होते रे नाही तर अहो 2च्या वर मला तिसरा जात नव्हता. बघून बघून उलटी व्हायला व्हायचं. काही म्हण बरं का आचार्यच कुठला आणि देतो काय काय डेपुटी माहिती? दरवेळेस बदली देतो आचार्य नाथ खोळा बरं का. डेपुटी म्हणजे ब्रँड आहे आपल्याला माहित नाही का. डेपुटीला हलकं बिलकं चालतच नाही. नाही किती घेऊ दे भाऊ ते म्हणले ना 25,000 ते 21 घे पण जेवण झालं पाहिजे माझ्या गाव खुशच झालं पाहिजे. 25 म्हटलं 21 कसं काय 26 म्हणतील. गणित कमी असलं का असं. नाही मग काय म्हणत होते. गुलाबजांबूचा पाक डोक्यात अजून आटलेला असेल तो आता. गरम करून मोकळा करा जरा त्याला. भर जाऊ का मी आता जाऊन तराटून झोपतो. शांत झोपा. हा ते ऐका ना इकडे काय ते लक्षात ठेवायचा. काय सुगू म्हणायचं नाही मला. जा चालतंय सुगंधा जाता हा. जालू अय जालू आले घराला कडी आहे भाऊ. आले का वहिनी. काय हो? काय म्हणता वहिनी कसं आहे. काय नाही चाललंय काम होय. उन्हा तानाचं. जेवण कसं काय होतं मग. एकच नंबर हा ना जेवले ना पोट भर एकदम व्यवस्थित. एकदम व्यवस्थित. डब्या म्हणजे तुम्हाला काय वाटतंय मी डबा घेऊन आले का. तसं नाही मी सांगितलं होतं म्हटलं रुपा वहिनी जर म्हणल्या ना आता डब्यात द्या त्यांना. तुम्ही एवढं आमच्यासाठी करणार. एक तर नेणार दुसरं आणि येणार रुपावर नाव. बरं जाऊ द्या. किती जण होते तुम्ही जेवायला. आम्ही नवरा बायकून किती जण. दोघच ना. हा. बरं 400 रुपये द्या मग. कसले 400 रुपये. जेवणाचे. आपण तुम्ही तर म्हणलं की ग्रामपंचायत तर्फे फ्री आहे म्हणून. कोण. मा नवरा मला म्हणला ना. तुमचा नवरा म्हणला ना थोडी ग्रामपंचायत चालवतो. ग्रामपंचायतीने मला सांगितलं जे लोक जेवले त्यांच्याकडनं प्रत्येक 200 रुपये ताटाप्रमाणे गोळा करा म्हणून तुम्हाला विचारलं तर डबा आणला असता तर मग अजून 100 लागले असते म्हणून विचारलं. आता 400 रुपये द्या. 400 रुपये खरंच ग. ग्रामपंचायतीमध्ये मत ज्या वेळेस घ्यायला येतात त्यावेळेस नाहीत काय म्हणत. हा आणि जरा जेवाय घातलं कर लगेच पैसे काढायला लागले. आणि काय सांगत होते मग लय मोठ्यानी की फुकाट हाय मी देत नसते काय पैसे. असतं का. मी माझ्याकडे रुपया नाही मी काय पैसे देणार नाही. काहीच अडचण नाही रुपावणी. तसं ग्रामपंचायतीने सांगितलंच आहे मला ज्यांनी नाही दिले पैसे त्यांच्या बाजूला नाव लिहा. त्याचं आपण फ्लॅक्सवर मस्तपैकी नाव लिहिणार फोटो बी टाकणार. मतदार यादीत फोटो आहेतच आणि ते फ्लेक्स लावणार तिथं गावासमोर. म्हणजे आमचा अजून आबरू घालवायला थांबा. ग्रामपंचायतीचं आपलं काय नाही होय की? रुपावणी. आपलं काम फक्त त्यांनी सांगितलं ते करायचं. दादा, 400 रुपये. एवढे 500 रुपये ठेवलेले ते बी तुम्हाला बघवले नाही. आता तुम्ही कायला ठेवले मला काय माहित. तुमचे 100 नको मला. परत रे देवा चुकून सुद्धा फुकटात जेवाय जाणार नाही. 200 200 400 झाले हे 100 तुम्हाला परत. आपण रुपये घेत नाही कोणाचे. नाही घ्या ग्रामपंचायतीला कशाला तर होईल का आम्हाला. नाही ते तुम्ही तुमचं बघा पोटे फुटून तुम्ही आपल्याला सांगितलं ते आपण काम करायचं काय की नाही. अजून कोण कोण होतो जेवायला. ती खोडा पहिलं माझं नाव नाही तर लावतीन फ्लेक्स. नाही नाव पैसे दिले म्हणली तू. हा आणि सुगंधा 400 होत्या दिलेत जेवायला? म्हणून. मग सुगंधताई तर माझ्याच शेजारी होते की. होत्या ना? मग हा, 4 गुलाबजामुन एक्स्ट्रा खाल्ल्यात काय त्यांनी. सांगती? हा 50 रुपये जास्त घ्यावं लागते. हाय की? खाऊ द्या ओ खाऊ द्या. बिचारी कधी कुणाच्या दाराला जात नाही. त्या दिवशी पंक्तीला मायामुळे आल्या होत्या. मग द्या ना 200 तुम्ही त्यांची. जावा दिल्यात ना आता तेच तुम्हाला माझ्या त्यांची डोक्याला किव बंद. आली म्हणून म्हणलं बाकी काही नाही दुसरं. तुमच्यामुळे ते आल्या म्हणल्या म्हणून म्हणलं तुम्ही द्या. हा जावा तुम्ही डोकं खाऊ नका. आता मी लय माझ्या डोकं भन पाडले. ते खालचा मारू त्याचा होता का. मी कुणावर नजर राखाय नाही राहिली. तुम्ही निघा बरं पहिला निघा इथनं. आईला आता व्हिडिओ शूटिंग पाहावं लागेल कोण कोण जेवायला होत. हा सोपं आहे का एवढं अहो गावात तुम्ही मागायचं? तर ना व्हिडिओ शूटिंग करू करू बघचाल किती पुऱ्या खाल्ल्यात. काय आराम चाललाय सुगंधा. काय हो? अगं बाई उधारी गळा करत फिरतात काय दुकानाची. नाही मग? उधारी कसली. मग एवढे वय बी आणि मी काय म्हणते तुम्ही एवढं उन्हाची फिरू लागले एवढं टमाट्याने लाल लाल झाले काय गरज आहे. गपचूप दुकानात बसा दुकान उघडं करून.
गरज आहे, कसं आहे, जनसेवा, देशसेवा, तीच ग्रामपंचायत अगं सेवा. बया तुम्ही फौजी झाले काय? नाही ग, ते बरं जेवण कसं काय होतं परवाचं? हा एक नंबर होता. चांगलं एकदम जेवण. मला तर रुपये म्हणले गुलाबजाम मुलं आणले तो. 2च खाल्लेत. हा का? हा अहो एवढं उन्हाचं गोड जातं का तुम्ही सांगा बरं मला. हा रबडी खाल्ली असेल जास्त. नाही हो मला गोड आवडतच नाही जास्त. मग कसं काय तुम्हाला मी तर कंबर तरी चहा लवकर पाचते का? नाही नाही हा खरं बरं जाऊ दे. मी काय म्हणतो 500 रुपये दे बरं. कशाला? जेवायला होती म्हणली ना तू आता. हा मग जेवणाचे 500 रुपये निघा घरी. तोंड घेऊन आले 500 रुपये तुमच्या घरी आले तर काय मी जेवायला? ते ग्रामपंचायतीचं जेवण होतं. पैसे ग्रामपंचायतीनेच गोळा करायला सांगितले. काय? मग तुला फुकट जेवण वाटलं काय तुला? फुकट फक्त पाण्याची बाटली दिली होती प्यायला जेवताना. अहो ते बी 4 म्हणून भरून दिलं होतं आम्हाला. थंड होता ना ते महत्वाचं. उन्हाळ्यात कसं जेवताना लय ताण लागते. पाणी नसलं तर प्रॉब्लेम होतो म्हणून गार पाणी ठेवलं होतं डेपुटी ती. मी तर असं पहिल्यांदाच ऐकलं शामराव ग्रामपंचायतीमध्ये जेवण आणि ते पण पैसे घेऊन आणि 500 रुपये ते काय असं काय हे होतं का? 5 स्टार हॉटेल होतं का 500 रुपये थाळी द्यायला? कसं आहे जर घरातले 2-3 माणसं असले तर 200-200 होतं. पण तू एकटीच पण घराचा हिशोब लावा लागेल ना उमऱ्याचा म्हणून 500 म्हटलं मी. तसं माझ्या घरात मी एकटीच आहे. माझा नवरा 6-6 महिने तुमच्या गावाला चक्कर मारायला बी येत नाही आणि त्यात मी तुम्हाला 500 द्यायचे. पहिली गोष्ट मी तुम्हाला पैसे द्यायचे का? जेवली म्हणून नाही द्यायचे मला. नको देऊ. भाई मी घरी पिठलं भाकरी करून खाल्ली परवडली असती मला. अरे मग खायची ना कशाला यायचं उगीच तुला तुम्ही माहिती- तुम्हाला बोलवायला. अरे पण आता हे बघ त्यांनी मला निरोप द्यायला सांगितलं तिला. त्यांनी मला गोळा करायला सांगितले मी गोळा करतोय. आणि त्यांनी हे बी सांगितलं कोणी पैसे नाहीच दिले तर आपल्याकडे त्यांचे फोटो वगैरे सगळं आहे आपण फ्लेक्स लावू यांच्याकडे एवढी बाकी म्हणून. हा असंच सांगितलं. म्हणजे गावात फ्लेक्स लावणार हा पैसे नाही दिले म्हणून. जेवले आणि पैसे नाही म्हणजे दिले. एवढी इज्जत काढणार ती आमची. किती पैसे झाले? 200 रुपये दे. आता काय तू एकटीच होती म्हणली मग काय. तसे मी 500 टिपले होते. खोडतो आता जाऊ दे. जरा पुढच्या वर्षी परत जेवायला ये बरं का. चांगला मेनू ठेवू आपण. कडवी नको तुमचा आता तर मला निघा इथून. नको ये ना चांगलं असतं जेवायला. जाता का तुम्ही? मला कशाला ओरड देऊ उगीच. म्हणजे जेवायला तू आणि ओरडा खायला मी. पैसे घ्यायला मी त्यांनाच पाठवायचं ज्यांनी तुम्हाला सांगितलं त्यांना. आता मोठे माणसं आहेत ते ऐकावं लागतं मला त्यांचं. मोठे माणसं असे गोड बोलून पैसे मागायला बरे पाठवता येतात. जाओ तुम्ही नका दिगीर कामा डोकं खराब करू. गुलाबजामुन चांगले होते ना पण मग लुसलुशीत होते ना एकदम. फुकट खाऊ घातले का तुम्ही? असे विचारताय पैसे घेतले ना निघा. हॉटेलवाला असं विचारतो का जेवण कसं होतं? म्हणजे आचारी चांगला होता की नाही हे मला त्या उद्देशाने विचारत. बाकी काही नाही सुगंधा. त्याला बी पैसे द्यायचेत ना अजून आचार्याला. हे बी एक चोंबडच आहे. काय बाई जेवाय जावं का नाही? हा मरणाचं वैताग आणून कुशल 400 रुपये घेतलात आणि एवढं म्हण खायचं म्हणजे खायला या बघा आमंत्रण द्यायला आली होती. काय झालं पारे एवढे कोण बडबड करती? कशाची बडबड नाही तर काय करू मग? काय झालं? तुमचा तो मित्र काय केलं त्यांनी? त्या दिवशी तर चांगलं चला जेवायला फुकट आहे सरपंचाकडनं जेवण आहे ग्रामपंचायतीकडनं. मग फुकटीच होतं ते जेवण. बघ आता काय जेवण केलं तर पारे नाच खोळा दरवेळेस घालती बरं का ग्रामपंचायत आपल्याला जीव. अहो त्याऐवजी अर्धा किलो घरात मटण आणलं असतं ना तर कचकावून खाल्लं असतं दोघांनी. मग अन्नाच्याला काय झालं? काय केलं त्यांनी? अहो 400 रुपये घेऊन गेलात आता जेवणाचे. कोणते ते जेवणाचे? हा आणि आपल्याकडून 400 रुपये? हा म्हणले ते काय फुकट जेवण नव्हतं. दोघं नवरा बायको आहे तर 400 रुपये द्या म्हणले. एका ताटाला 200 रुपये घेऊन गेलात. शांभाऊजी आत्ताच का 100 रुपये देऊन गेलात. व्हायला काय फुकटायचे आम्या. डेपुटीने त्यांनी जेव घातलं मेंबरनी त्यांनी एकच काय पैसे घेऊन गेला. अहो ते म्हणले की ग्रामपंचायत तर्फे नव्हतं जेवण. हे सगळं विकत जेवण होतं. आपल्याला फक्त लालच देऊन नेलं होतं. नाही नाही पारी असं होणार नाही अजिबात. श्यामी आहे ना लई चाप्टरी बरं का. तू आहे ना काहीतरी मी खोटं बोलते? तू मी नाही खोटं बोलते खोटं का? बोलत. ही पैसे बघा बरं 100 रुपये 500 रुपये ठेवलेले 400 रुपये आता दिलेत. अरे मग ती श्यामीने लुबडीन अख्खा गाव लुबडीन. तू आता मला काहीतरी करावं लागणार. पण ते असं का करतील? सगळ्यांची नावं होती. अख्ख्या गावाकडनं घेणार आहेत ते वर्गणी. गेलाय कुठं तू आता? सुगंधताईकडे गेल्यात ते. थांब मी बघतो. आता तुम्ही काय करता जाऊन? सुगंधा अय सुगंधा. आता काय? ती श्यामी आलता का तुझ्याकडं? हा आले होते. 200 रुपये किती घेतले तुझ्याकडून पैसे? ते का मला 500 मागत होते. जेवायचे? हा बघ ना. बरोबर 200 दिले मी. हा क्या ग्रामपंचायतने जेव घातलं याचा काय संबंध आहे पैसे गोळा करायचा? ते डेप्युटीने त्यांनी जीव घातलं ना आपल्याला हे. हा अहो जेवढे लोक ज्याच्या घरातून जेवलेत का त्यांच्याकडून 200-200 रुपये घेऊन गेले ते.
नाही राव श्याम काहीतरी कांड करीत असेल मला माहिती चांगलं सुगंधा मी चांगला ओळखतो याला. शामराव कशाला कांड करण डेप्युटीनेच सांगितलं असं डेप्युटीची लई पण हवाई नाही केली पाहिजे कधीच. तसं बी असायला बसलंय बरं काही कार्यकर्ते ना बरोबर कार्यक्रम जुळून आणतात आणि कार्यक्रमात दाखवतात की आम्हीच केलाय कार्यक्रम आणि आय नंतर लगेच म्हणते द्या पैसे. का खरंच डेप्युटीने केलं असं का असं? नाही मला तू येते का विचारायला का मी जाऊ विचारायला? झाले भाऊजी मला तर असं वाटतंय मतदान होतं ना म्हणून त्यांनी जेव घातलंय परत म्हणायला मोकळे आम्ही तुम्हाला खाऊ घातलं करा आम्हाला मतदान आणि मतदान झालं आणि आता म्हणून द्या पैसे आता. आयला लय खतरनाक डोकं आहे राव यांचं आपल्याला कळून नाही देत रावी लोक. हो हे लोक गावातल्या गावात मतदारांसोबत ते काय म्हणतात ना राजकारण करतात. नाही सुगंधा हे विचारलंच पाहिजे ना आपण डेपुटीला. तू येते का मी जाऊ? जा तुम्हीच. मी कशी उभे माणूस विचारायला म्हणजे खायचं बी पैसे बी द्यायचे परत तोंड घेऊन विचारायला जायचं का? जे आले असले एवढा खंबीर तू कशाला घाबरतीस तू बस घरात. हा उन्हाची काळी पडशील मी येतो विचारून. कालची आळी झाली पलीकडचं झालं ना आता कोण राहिल्याकडे काय म्हणतो डिगू चालत पित आहे माझं काय नाही रे आपलं असंच. अरे काय नाही तसली वही आहे उदरीची वही आहे आपली. उधारीची वही हा तुमचं रजिस्टर वेधलंय उधारीचं श्यामराव. आता मी तुमच्या दुकानात किती वेळा येतोय. तुला काय करायचंय ती जी वही असते ती दुकानात असते हा. त्यातून ज्यांचे नाव वेगळे करायची ती कच्च्या वहीत घ्यावं लागते बाकी काय दुसरं. बरं, तू कुठं चालला? मला तर आम्ही चाललंय घरी आता. असं आहे वय हा. मी म्हटलं कुठं उन्हाळ्या करतो तुमच्या वाणी तामा नाही पण ताई भांडत आहे काही नाही एकदम व्यवस्थित पण एवढं चाललंय. दुपारचं तुम्ही उधारी लोक दुपारीच घरी असतात संध्याकाळच्या आम्हाला निघून जाते सकाळी शेताला जातात. झोपू द्या लोटाला तुम्हाला झोपा नाही तुम्ही त्या लोटा झोपा उडीता झोपू द्या. बावड्या इथं माही झोप उडाली तुला काय माहितीये किती मोठे पैसे लोकांकडं. मग डायरेक्ट पोस्टर लिहा उधारी बंद उधारी द्यायचीच नाही ना मग. असं करून दुकानाला कुलूप लागेल डिगू. लाजू द्या ना तसं तुम्हाला गरज नाही राहिलेली माणसाची. असं आहे का? मग पहिली उधारी तुमची बंद करावं लागेल तर आहे की नाही? मग मग खायला महाग. तसं डेपुटी गावातून बाहेर काढून देते मग पा हा मग असंच होतं ना उधारी बंद करायला गावातून बाहेर काढता तुम्ही. मग हा मग उधार द्यावा लागेल उधारी मागावं लागेल येऊन करू नको चल वय पुढं मला काम करू दे. तिथला दोन नाही पाहतो कोणी असलं काय भूषणाने जेव घातले तुम्ही सगळ्या ग्रामपंचायतनी उपकार केला आमच्यावर. काय झालं तुला गुलाबजामू कमी भेटले काय गुलाबजामू कमी भेटले हुशार पैसे गोळा करते राव कमी पडले होते सांगायचं ना आम्हाला. कोण पैसे गोळा करते कोण म्हणजे तुमची ग्रामपंचायत. येडा झाला काय झालं आम्ही प्रेमाने सगळ्या सदस्यांनी सरपंचाने उपसरपंच जेवण दिलंय पैशाचा काय संबंध आहे. प्रेमाने दिले लय सगळे ना मेंबर तुम्ही लय शहाणी चाय टू मला सगळं माहिती आहे. तुम्ही ना जेवू घातलं आणि वरून पैसे घेतले म्हणते ना आता करा मतदान. अरे तुला भडकीला काय कोणाकडून पैसे घेतलेत आम्ही उलट जेवण वगैरे सगळं आम्ही व्यवस्थित सगळ्या अख्ख्या गावाला जेवण दिलंय. कोणाकून म्हणजे या जाल्याकडून पारेकून पैसे घेतलेत तुम्ही. मी? छाती ठोकून पैसे घेतले. कोणी दिले मला दिले तुम्ही पैसे तुम्हाला नाही दिले. श्याम्याला कशाला पाठवलं होतं आमच्या घरी? श्याम्याचा काय संबंध आहे सदस्याने आम्ही जेवण दिलं श्याम्याचा काय तुमच्या घरी काय राहील श्याम्या काय संबंध म्हणजे श्याम्याने भूषणाने सांगितलंय की मला गोळा करायला लावले पैसे. अरे येडा झाला काय झालं श्याम्याचा काय संबंध आला आम्ही प्रेमाने दिलेलं जेवण येते. हा प्रेमान दिलंय काय अहो माय 400 रुपये गेले 400 रुपये झाल्याने ना 200 रुपयाचं मटण आणि 200 रुपयाचं चिकन 1 किलो आणलं असतं तर अख्ख्या गावाला ओघळ दिला असता. तुम्हाला कमी पडलं तर सांगायचं तुम्हाला पावशेर आणून दिला असतं मी. अरे जेड्या झाल्या पण पैसे घेणार नाही रे असं ग्रामपंचायत कोणी पैसे गोळा करायला सांगणार नाही. साधा भाऊ आम्ही सगळ्यांनी ते जेवण दिलंय कोणी साधा भाऊनी आणि पदर खिशातून पैसे घालणार आहेत. मी दिले श्याम्याला 400 रुपये घेऊन गेला जेवायचे त्यो. चल बरं श्याम्याकडे चल चल ना, चल चल झाले भाऊ बऱ्यापैकी आता अजून एक 10-12 लोक मला सांगतो अख्ख्या गाव झाले का ओके. श्याम्या मला तू सांग ग्रामपंचायतकडून पैसे आमच्याकडून पैसे घेतले की नाही ग्रामपंचायतचे? जेवणाचे हा घेतले की नाही बघितलं ना ग्रामपंचायतला एवढं बी कमी पडलं होतं की लगेच त्यांनी 2-3 दिवसांनी ना लगेच माणूस पाठवून दिला पैसे गोळा करायला. ग्रामपंचायतला अहो सांगायचं ना आम्हाला तुम्ही पैसे द्या म्हणून आधीच कशाला आला असतं गाव अख्खा गावाला कोण पैसे गोळा करता खुशाल लाज वाटली पाहिजे ग्रामपंचायतला. वाटायलाच पाहिजे खरं. वाटली का पाहिजे मतदाना टायमाला कसे भूषण येते आम्हाला मतदान करा आम्ही जेव घातलं म्हणून. अरे जरा तोंडाचा पट्टा बंद कर ना. काय पट्टा बंद करतो तुम्हाला काय वाटत का? खापरत असतं तर फुटून गेला असता आतापर्यंत. काय खापरच असतं तुम्ही गप्प बसा माय ऐका तुम्ही गप्प बसा गरीबाकडून पैसे घ्या पचन का तुम्हाला पचन. ए गरीबा थांब ना तो पैसे देतो माझे. नाही पचणार नाही थांब तुम्ही ना. तुम्ही बसणारच मग गप ना ए
दाद्या हा तर मला बाकी माहित नाही. माझे 400 रुपये पाहिजे नाही माझ्या डोकं फिरत. मी कष्टाने आणलेले पैसे ते लोकांचे द्या नाही तर नका देऊ. मला काय आम्ही घेणं देणं नाही. मी द्या बी मला. कष्ट- मी माझे जेवणाचे पैसे देऊन टाका माझे. अरे तो तोंड गप कर जरशी. ए भाऊ मी कवा तुला सांगितलं रे पैसे गोळा कर म्हणून? आता गप बसू बोलू नको. का सांगितलं मी तो जेवणाचे पैसे? जेवण कोण दिले? आम्ही दिले जेवण. तो कसं काय पैसे गोळा करतोय? तुझा काय समज पैसे गोळा करायचा? डेपुटी चौथी वेळ आहे आता ही तुमची. कशाची काय वेळ आहे चौथी? हे लोकांना जीव घालायची फुकट गावाला आहे की नाही जायला? हा, चौथी म्हणजे- फुकट काय आता एकच घातलंय 400 रुपये अरे घेतले. थांब ना. मग ऐक ना तीच गोष्ट तू तर इथून माग 3 वेळा यांनी मला अजून पैसे दिले नाही किराण्याचे. ए 3 वर्ष झाले. ऐक ती बॉडी वेगळी होती. आता उपसरपंच मी आहे हा. बरं का. ह्या वेळेस तुला पैसे भेटणार आहेत. त्यांचा राग मायावर नको काढू. कवा अरे पण अहो, 3 दिवस खाल- झाले आता. लोकांनी खाल्लं बी पचलं बी आणि गेलं बी. अरे. अहो तुम्हाला सगळ्याला बिल टाकू टाकू वैतागलो मी. कोणी म्हणाला सुद्धा मी येतो म्हणून बिल टाकायला. आता मला सांग चालू हे फुकट येतं का? म्हणजे किराणा माया दुकानचा नाव यांचं आणि भुर्दंड मला काय झालं रे? खाल्ले खाऊ राहिले ते लुटू गावाला खाऊ राहिले आम्हाला सगळे. माहितीये तू भुरटा आहे. तुझे पैसे बघितलं का? म्हणजे मीच भुरटा आहे बघ. गावाला मी खाऊ घालून 3 वेळा तो नाही- मीच भुरटा. तू खाऊ घातलं नाही. मी तू ग्रामपंचायतीत त्याच्यामुळे खाऊ घालू नको. मी गांधीगिरी केली. त्यामुळे यावेळी मी काय म्हणलं लोकांना खाऊ द्या जेऊ द्या आणि मग जाऊन आपले पैसे गोळा करू किराण्याचे. अरे. किराण्यापुरतेच गोळा केले मी. ऐक ना आमचं फक्त मीटिंग मध्ये ठरलं होतं जो खर्च होईल तो एकत्रपणे द्यायचा. आम्ही काय त्याला मान्य नाहीये सगळे साधा भाऊन आम्ही सगळे पैसे गोळा करणार आहेत आणि तुला पैसे देणार. तू काय जाता पळताय का? गावातला किराणा दुकान आहे. तुला आता महिना 2-2 महिने थांबवतो तू. हो, तो आपला वेगळा यो गावगाड्याचा वेगळा. आता पण तुम्हाला सांगितलं ना चौथी वेळ ही. अरे ह्या डेपुटीची जबाने तुला मी म्हणलं ना मी पैसे देतो म्हणून. तू काय समजत होता गावात जाऊन पैसे गोळा करायची? द्या पैसे लगेच गावात अरे लोकांचे देतो पैसे ना देतो. पैसे. तू आम्हाला भिकार समजतो काय? कोणाला हा? देऊन लोकांचे टाका ना पैसे गोळा मग. करायला. चालू पैसे देऊन टाका ना बाई किराण्याचे. लगेच देतो पैसे. तू काय हे समजतो काय? आणि ज्याचे पैसे घेतलेत ना ते सुगंधाताई जाल्या ते चाळायचे. ह्या गावातल्या लोकांचे पैसे परत करतो आणि किती- सांगतो त्यांना मी. बिल सांगतो नकलाशी नको करू. बिल बिल सांग. नको रे आपल्याला काय करायचं कोणाच्या सांग तू त्याच्या कष्टाचं. कानात. तू मिळाला त्याचं. नाही नाही माझे 400 रुपये देऊन टाक म्हणलं गोडीत असं हा. सांगतोय मी. 25,728 रुपये. किती? 25,728 रुपये. हे धरे चौक आले तो 400 याची 400 कट करून घे. आता निघतो अजिबात जर गावात बोबाटा केला ना तो तुला सांगतो मी. काय हे उपकार केला काय 400 रुपये देऊन वरून तुम्हाला सांगतो त्या सुगंधाचे पैसे देऊन टाका. ते आम्ही- नाही, ज्याची- माझ्याकडे द्या मी तू अख्ख्या गावाचे पैसे वाटू नको. तुझे किती झाले भाऊ? 25,728 त्यामुळे मग 1000 आता हे 400 कमी कर घ्यायचे. याचे 400 कमी हा. झाले. हा बघ हे आहेत ना 15,000 येतं. हा आणि ऑनलाईन किती टाकायचं तुला? सुगंधाचे हिशोब आता, ऑनलाईन टाका ना. काय करा ना हिशोब. सुगंधाचे दी. ए, तुला काय हे तू पैसे तर मग आहेत घेतलं भाऊ. काय? 15,000 माल दिले. आयला बाकीचे टाकले चेक कर. 9,700 रुपये टाकून दिले. सुगंधाला फोन करतो ना. आले आले ना? हॅलो सुगंधा इथं वाटप चालू आहे नाही का ताटाचे पैसे घेतले होते ते रिटर्न देऊ राहिलेत. श्यामे देऊ राहिले डेपुटी पैसे देऊ राहिलेत. ए, चौक आल्या तुझे पैसे भेटले. फोन कट कर. कोणाचे पैसे किती जणांचे गोळा केले तो? गावातले होत आले जवळजवळ आता. सगळे पैसे पहिले देऊ नये आणि आमचं जरा गुणगान गाय. आता चौक घालू नको आमची. नाही त्यांना सांगतो ना मी इथून मागे 3 वर्ष कोणी पैसे दिले नाही पण ह्यावेळेस डेपुटी सांगले ए, होते. तू शांत बसा. 3 वर्षाचे पैसे मागून घेतो काय? ते दुसऱ्या बॉडीचे पैसे होते. मग मी तेच सांगणार त्यांना इथून मागे 3 वर्ष तुम्ही जे खाल्लं ते श्याम्याचं खाल्लं पण ह्या वर्षी जे तुम्ही खाल्लं ते डेपुटीने मोठ्या मनाने पैसे दिले. शामे तू काही म्हण तुमचं ते अख्खं घरा नाही ना लय पक्क. लोकांचे पुढचे गुणगान कोणी गायले नाही पाहिजेत. लोकांनी अन्न घातलं का तुम्ही बरोबर मागा जाऊन आहे ना त्याची चव घालतात. आणि लोक तो हागून दिले नाही तो पैसे माग पळायला पळाला. नाही, मी आता गेलो. काय नालायक आहे का काय? गेलो आता. जा आता सगळ्या लोकांचे पैसे गोळा करू दे. मी घरी जाऊन विचारणार मी. हे चल जालो आपण काय भाऊ, जा. मला काय उपकार आहे का तू आम्हाला तुला 100 पैसे देईन ना 200 रुपये चल दे. मग. द्या. इकडे भाऊ यादी भाऊ. सगळ्या गावाचे नाव आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव नाही त्याच्यात. मा नाव कसं घ्यायचं? तो टोला पाडा असताना तुमच्याकडून घ्यायचे ते पैसे तुम्हाला जायचे, सगळे पैसे देऊन टाक. सगळे बरं का? देऊन पैसे. अरे इतकं नालायक बाहेरचे लोक सगळं वागत नाही. ते आचार्याने अजून पैसे नाही मागितले आम्हाला. आणि तू इतका नालायक वागतो. देऊन टाका त्या आचार्याला असंच करते ते मागचे देतो बॉडी आम्ही. मेंबर. जा, पैसे देऊ. अहो कवर कोण फुकट देईन जा, पैसे तुमचं देऊ. नाव आहे ना तुमचं नाव खराब होईल. नाही, यांचं नाव मी मोठं करीन ना. मागच्या लोकांनी मला फशीलं पण डेप्युटीने मोठ्या मनाने पैसे दिले. मी लोकांना सांगणार ना पाग 3 वर्ष तुम्ही जेवले ते श्यामराव जेवले पण या वर्षी जे जेवले ते डेप्युटीने जीव घातला तुम्हाला. मी सांगणार सगळ्याला मोठ्या डेप्युटी. मनाचा सगळ्याला सांगणार. श्यामरावले दगड आणतो आणि परत लोकांना माफ करा म्हणतो. नालाय का काय करतो तो? लोकांना पैसे मागायचे देतोय. आले ना पैसे. जा, जा. श्यामरावले मोठ्या मानाचा आहे तुम्हाला सांगतो. मागच्या वर्षी तिथे बॉडीचे त्यांनी जीव घातले लोक राव. असा माणूस पण निवडून द्यायला पाहिजे. त्याच्या घरी जा, त्याचं मोठं मन बघ. लक्ष देईन तुला. हो शामराव काय हो काय करताय?
काही नाही चाललं आपलं हो मस्त फॅन बिन लावून बसता तुम्ही, टेन्शनच नाही काही. फॅन मारण्याचा गरम हवा मारतोय तो. तर असं बाहेर या ना, हा ना राव, लयच गरम होतोय आज. ते तुम्ही फॅन मध्ये, मी बाहेर गरमी चांगला नाही वाटत मला. बाहेर तरी बरं वाटतंय थोडं, आत पत्रान लयच गरम होतो हो. 2-4 दिवस झाले तुमची माझ्या घराकडे चक्करच नाही. काय मारते तो रस्त्यांच्या चक्कर, मी दुसरी कोणी येतो का बरं? काय ते सगळं लिकेज झालंय, ते सगळं पाणी चिखल खड्डे रस्त्यामध्ये. हा अहो लय चिकचिक झाली. ते झाडू पण मारता येत नाही माहिती का. आता तुम्ही सांगा, त्या चिखलामध्ये जायचं म्हटलं, पाय जर सटकला तर आपले कोण आहे करायला. सोपं आहे का ते? हा ना. मग त्यामुळे मी येत नाही तिकून, बाकी काही नाही दुसरं. बरं मी काय म्हणते ऐका ना, एखादा ट्रक भरून मुरुम भेटन का होती टाकायला? लयच अहो मला पण लय त्रास होतो त्याचा. ट्रक भरमुरून भेटन बरं का. अरे पुढे ना पाऊस लय अवघड होतं, खांबता येत नाही त्यांना पाऊस पडल्यावरती. तर पुढं कोणाला सांगा गड्या मुरुमाचं. मग आताच टाकून घ्यावं लागेल हे ना. हा मी काय म्हणते, आपला ग्रामपंचायत समोर जो मुरुम पडलेला आहे तो कोणाचा आहे? पडला काय ते मुरुम? मग अरे मग झालं ना काम, टेन्शनच नाही काही मग. आणि कसं तुमचं ओळखीचे पण आहे आणि डेप्युटी कसं तुमच्या जवळचे आहेत ना. अरे आपल्या शब्दाच्या पुढे कोणी तिथं, सदा भाऊ असू दे डेपुटी असू दे. मग तेवढं तुम्ही माझं काम करायचं. बरं बरं, नाही तरी तो ग्रामपंचायतचा मुरुम म्हणजे गावाच्या कामासाठी झालेला आहे ना. मग त्याला काय तुया टाकला काय आणि तुया दारात टाकला काय, हा रस्त्याच काम पण आहे ते ना. काम तुमचं आता. ते पैसे द्यावे लागतात ना उचलायला तिथून आपल्याला. हा काय लागेल ते सांगा ना, मग मी सांगते ना त्यांना टाकायला पैसे. मी काय करतो, जालोला सांगतो, तो कसा आहे खामक्यागडी. आता तुम्ही इतक्या वेळ म्हणी माझे लय चांगले संबंध आहे त्या डेप्युटी सोबत अरे आणि सदाभाऊ सांगतो, सोबत. अरे उचलायला माणूस नको का? हा मला वाटलं त्यांना आणायला त्याला लावता. कशाला बाकी आहे, त्याला फक्त सांगायचं हे मुरुम उचलायचं आणि जाणून टाकायचं, हे काम त्याला देऊ असं म्हटले मी. ठीक आहे, बाकी चालेल. आपल्याला कोणाची परमिशन घ्यायची गरज नाही, तुला सांगतो मी. हा मग काय. हा, आपल्या शब्दाच्या पुढे आहेत का ते. बरं तेवढं करा माझं. बरोबर करून घेतो मी. जाऊ का मग मी? चालतं, एक बस होईल ना. हा एकच बस झालं, हा, किती एक नंबर किती कितकं होईन तिथे. हा. चालेल चालतं, आठवणीने हा. बिंदास ये, तू टेन्शन घेऊच नको. आम्ही कामाला नाही यायचं, मग कोण कामाला यायचं तो. हे मुरुम आहे. हा आहे ना मुरुम. हा ह्यो आपल्या स्वतः दारात नेऊन टाकायचा आहे. ओय येड आहे का काय, ह्यो काही सोपा जड आहे काय मुरुम नेऊन टाकायला? येडाय का, आपणच जातो तिथं चहा पाण्याला, उठायला बसायला. ती माहिती की चिखल होतो सगळा. ए गप श्याम्या, तू लय हुशार माणूस आहेस भाऊ. तू पुढे ना हुशारशी आणशील तिथं, तू पुढार पण दाखीशील. मी कशाला पुढे पण आणू, मग मी तोच नाव घेणार आहे भाऊ, जालून टाकला म्हणून सगळा. मला काय करायचं, मी फक्त दाखवून दिला. काय संबंध, मी टाकणार नाही भाऊ तिच्या इथे समोर. आहे का, म्हणजे बरं आहे तू चहा पाण्याला बरं आहे तू तिथं. आणि तू नाही जात काय? तू नाही जात काय? मग मी त्याच्यामुळे मुरुम शोधला ना टाकायसाठी. चालला तर मग नेऊन टाक ना तू बीच. आता ते काय मग काम आहे का, मला होतं का रे चालू काम. मी आपलं छटाक पावशेर पुढे बांधायचा माणूस. हे मजुरीचं काम तुला चांगलं जमतं, तुला येतं म्हणून तुला म्हणलं. तेवढीच खुश होईल ती. मला काय असू दे भाऊ श्याम्या, पैसे घेतल्याशिवाय आपण काय नेऊन नाही टाकणार भाऊ तिच्या दारात. हे असं आहे तो, आता पैसे घ्यायचे होते तिच्याकडून आपण. मी तर तिच्या- रुपये नाही मागितले, मी मुरमा 100 रुपये नाही घेतला माहितीये का मी. कोण तिच्या कोण? हा. होय भाऊ, आपण काय नाही मागणार तिला रुपया रुपडी बी. तुला द्यायची असली देऊकता तर नेऊन टाकतो. हे काय सोपं आहे का? हे बघ ना, बघ एक एक दगड 10-10 किलोचा. येणं मरण ना मी ट्रॅक्टर मध्ये भरू. ट्रॅक्टर मध्ये मग ट्रॅक्टर लावावं लागेल. मग काय डोक्या व्हायचं काय? नाही, नाही, अंतर नाही. किती येड्या. कोणाचं लावा ट्रॅक्टर? कुणाचं लाव भाऊ, ट्रॅक्टर असला तर जाल्या घामेले टाकीन, नाही तर टाकणार नाही. ट्रॅक्टर बी 380 रुपये खेप घेईन. आणि भरायला बी मग 500 रुपये खेपी भाऊ. अयो म्हणजे 1000 रुपये होते ना तू. हा मग तुला समस्या करायची म्हणल्यावर द्यावं लागते 1000 रुपये. बरं एक काम कर, काय तू चालू कर भरायला. देतो तुला तुझ्याकडून पैसे घेऊन. देवळात आला आणि दर्शन घेतलं, आज देव पावला असं आहे का? मग आता पैसे लागते ना आधी जाल्याला, तर जाल्या मुरुम उचली. नाही तर नाही. नाही उचली जाऊ घरी भाऊ, आई मला यार, काम आहे. तसं नको करू ना. तुला आहे ना दुपारची जेवायला सोय करतो मी, बस का. जेव्हा आता ते सांगावं लागत आहे भाई. पोटाचं आणि खरंय खरंय तू. डबा बी आणावं लागेल भाऊ. आणि डब्याला मला वाशाट लागत बरं का, काम दगड उचलायची म्हणले हो. याडा झाला काय तू, म्हणजे 1000 रुपये द्यायचे. हा? 2 खवाय ना बोंबील टाकून आणतो भाजी. बघेन म्हणून मी तिला जमलं नाही जेवायला, आणि दुपारी सांगेन मी तिला. आणि एक काम कर, इथंच थांब, कुठं जाऊ नको. मी जाऊन पैसे घेऊन येतो. चालतंय. ट्रॅक्टर बी पाठवतो लगेच. पैसे घेतल्याशिवाय तरी कस काय जाल्या टाकणार? मी इथंच बसतो, जाय दगडावर. चांगलं काम कर बरं का, पण सगळं व्यवस्थित. चांगलं एक खाडा सुद्धा इथं ठेवणार नाही. खाडा रे बाबा, लई अवघड आहे. अयो काय हो?
काय नाही बा, झालं होतं काम एकदाच. झालं का? हा. बरं झालं बाबा. मग काय? म्हणजे आता ताण मिटला. तुम्हाला म्हणायला नको मी आता लांबून जातो रस्ता चुकून. काय झालं, जेवण वगैरे झालं का? हा सकाळी नाश्ता केलाय. जायला तयारच होत नव्हता. का बरं? तेव्हा नाही हो मी काय करू एवढं उन्हातानाचं काम. मी म्हणलं या किती नालायक माणूस असा बरं. काही असलं का त्यांना सुगंध लागती. मग? पैसे लागले का सुगंध लागते, खाय पेड्या सुगंध लागते, काम करायच्या वेळेस सुगंधाचं काम नको. मी त्याला म्हणणार अरे आपल्याला जावं यावं लागत. आपण मग तुम्ही थोडीशी मदत करायची ना. आता मी माणूस असता तर मी केली असती. बोललो ना मी त्याला. ते झाला तयार. पण ते म्हणला भाऊ आधी पैसे घेऊन ये. हातात पैसे मग घामेला खोरा हात लावतो. आणि त्यात ते ट्रॅक्टर बी लावावं लागेल ना आपल्याला. एका खेपाचे 300 रुपये घेते ते. 2 खेपा लागते ना आपल्याला. आणि ते भरायला किती म्हटले? भरायला 1000 रुपये म्हणला तो. लईच होता हो. पण आता तुझ्या लक्षात आलं का डायरेक्ट मुरुम टाकणे वेगळं आणि खालीहून घ्यायचा टायलेच भरायचा परत आणून खाली करायचा डबल काम आहे ना त्याला. ती 500 रुपयांनी होतं मग 2 डबल कामाचे 1000 रुपये झाले. म्हणलं लगेच जातो पैसे घेऊन येतो तो ताब्यात देतो तू पटकन चालू कर काम म्हणले म्हणून तुझ्याकडे आलो मी. हो मी आता तुम्हाला माहिती का फाट्यावर बाजाराला निघाली होती आणि तेवढेच पैसे होते माझ्याकडे कॅश. आहे काय बघा आता असं नको म्हणू. मी त्याला करायला लावलंय सगळं तयार झालंय. तुला माहिती आहे का मुरुम फुकटच आहे. नाही तर मुरुमाला लागायचे 5000 रुपये. हा बाबा, आता ते मग पण आहे. हे गेले तर गेले जाऊ दे ना. हे 1000-2000 तर होऊन जाईन तो. आता बाजार मागं ठेवावा लागेल. दरा हे 1000 रुपये. हा हे झालेलं देऊन टाकतो. ते भरीन सगळं पटापटा आणि मग खेपा झाल्या. आई तर सगळं व्यवस्थित पसरून द्यायला लावा बरं का. त्याचं टेन्शन घेऊ नको. आणि मुरुम सुद्धा असा भेटलाय ना एकदम खापऱ्या मुरुम आहे. पावडर बिवडर अहो, नाही. मी बघितलं म्हणूनच तुम्हाला मी म्हटलं तिथलचा मुरुम कोणाचा आहे म्हणून. असं होय फरशी सारखंच होऊन जाईन वो एकदम खरंच भारी होऊन जाईल. टापटीप एकदम. टेन्शनच नाही काही. आणि हा काय कर दुपारच्या ना डबा घेऊन ये आलेला. म्हणजे खायला पण माझ्या इथूनच आता कुठं पैसे मीच द्यायचे. तसंच असतं. अहो तुम्हाला माहिती का कामगार लोक घरून डबे घेऊन येता. तू घरी नाही सांगितलं त्यांनी. त्याची बायको म्हण परत कोणाचं काम करतो. आडला अरे नाही आता जाऊ दे गाडवाचे आता. पायदरी जाते आता. हा, मी आहे तिथंच मायापुरता बी थोडा आणि त्याच्याबरोबर कारण कसं त्याच्यासोबत जेवावं लागत नाही गेला निघून तो 90-20 पैसे हातात पडलो अर्धच काम व्हायचं. तर मग मला बी थोडं घेऊन ये थोडं चांगलं आण करून खायला बरं का. हा शिरा आण थोडासा तुपातला. हा ये तुम्ही किलो भर तूप मला या किराण्यामध्ये फुकट द्या ना. झालं बघ तो सुरू. डेपुटी काय रे तुम्ही ते ग्रामपंचायत पाशी मुरुम टाचायला लावला होता. हा. ते जायला टाचायला लावलाय का नाही का मग त्यांनी सुद्धा दारात म्हणून टाकलाय. सुगंध जरा टाकला. अहो हा ट्रॅक्टर लावलंय. यश सुद्धा मुरुमाचा थाडा नाही ठेवला तिथं ग्रामपंचायत पाशी. अरे येडा झाला काय तो ग्रामपंचायतच्या तिथं पुढे टाकायला आणलाय तो. पाणी साचतं दरवर्षी तिथं लय मोठा खड्डा झाल्यामुळे तिथं आणलेला आहे तो. तिथं आणला नाही ते सुद्धा दारात आहे ना नेऊन टाकलाय त्यांनी वाटात याला डायरेक्ट. चाष्टा करतो का खरंच न्यालाय. मी त्याला चेष्टा करू आता तुमच्या निमित्त आम्हाला मिस करतो म्हणून आता घातलं तानावर. अरे आजच ग्रामपंचायत मध्ये नाही गेलो तर एवढा वेळ झाला का. तू सकाळपासून मला सांगायला काय आलं मग बरं तू तो आता मला वाटलं त्याला दिला असं टाकायला तुम्ही. अरे ज्याला काय उद्योग करून ठेवतो काय चल बरं त्याच्या घरी. हो शामराव लय भारी काम केलं बाबा. ते काय म्हणणं तुम्हाला सांगू का मुरुम टाकला ना इतकं मस्त झालं ना. तुमचे लय उपकार झाले तो माझ्यावर. उपकाराचं काय भाषा करायची त्याच्या. अहो, काय आपलंच सांगू? काम ते. तुझं काय आणि माझं काही वेगळं होतं का. स्वतः जातीने लक्ष घालून स्वतः उभा राहून पुढे तर टाकला मागं गोठ्यात स्व टाकून घेतला. बघितलं ना मी असं भारी फरची सारखं झालं. मग? आता किती पाणी साचू द्याव तिथं चिखल व्हायचं कामच नाही आता. विशेष नाही मुरुम कसा होता. आले की 2-5 वर्ष पाहायचं काम नाही बघा. तुला सांगतो ना पुढे मागं चालून त्यात थोडं सिमेंट काढून वाळू काढून टाकलं ना तर कोबाच होऊन जाईल. तुला सांगतो खात्याचं कामच नाही. ग्रामपंचायतीमध्ये 1-2 सिमेंटाच्या गोण्या एक्स्ट्रा आल्या का मला घरी आणून द्या. ताणच टाकतो नाही. ते बी काम टेन्शन नाही. तुझ्यासाठी काय रे सिमेंट काय आणि मुरुम काय. चालेल चला. झालं ना व्यवस्थित बरं का? सगळं? खरंच तुमचे लय उपकार राहते ना माझ्यावर. परत तेच आहे का उपकाराची भाषा नको करू तू. मग मी काम करणार नाही बरं का मग तुझं. बरं जाऊ द्या. बरं जाऊ का मी. बरं ये मग. हा चालेल. चालू अय चालू काय ओ डेपुटी तुला कोण सांगत रे नको ते उद्योग करायला. काय उद्योग केलाय. अरे तुला आता काय बोलायला पाहिजे. ग्रामपंचायती तिथं मुरुम आणला होता म्हणजे 3 ट्रॅक्टर तो त्या सुगंधाताची दारात कमी नेऊन टाकला. कोणता त्यो मुरुम. हा मी कशाला टाकू डेपुटी. चाली उतर माय मान लागली तू त्याला. तू नाही टाकलं म्हणून तू टाकलं. होय मग आहे ना मला श्याम्यानं टाकायला लावला तर तिकडं श्याम्याला ट्रॅक्टर भरून नेऊन टाक तिकडं. श्यामे सरपंच झाला का. श्यामेने गाव दत्तक घेतलंय. कुणाला मुरुम कुठं टाक घेतो तर काय श्यामेचं ऐकलं. मला काय बोलायचं संबंध आहे. मी श्याम्याकून उक्त घेतलं होतं आणि तुम्हाला माहिती आहे जाल्या कसा इमानदार आहे. एकदा उक्त घेतलं का काम पुरंच करतो आपण. अरे ग्रामपंचायत बसला मुरुम मुक्ता देणारा जाल्या कोण. तुम्हाला काय विचारलं नाही सरपंचाला काय विचारलं नाही. जालेन नाही दिला श्यामेने दिलाय.
अरे हा तेच आता माझ्या डोक्यात झालं बरीत. त्या श्याम्याला जे काय समज होतं तुला हे करायचा. पैसे घेतले ना आपण भाऊ कसं पैसे घेतले ना एखाद्याचं काम पुरं करतो. मी मंजुरीचं काम करतो तुम्हाला चांगलं माहिती. एखाद्याने पैसे दिले याला मार म्हणून सांगितलं तू मारशील का तू? आता त्याच्यात मारायचं मंजुरीचं काम वेगळं मारायचं काम गुंड्याचं. आता दादा हे दुंड्याचं म्हणतो. होय अरे तुला जाल्या तू येणा कसा आहे रे? श्यामेदन काय संबंध आहे? त्या सुगंधताईला खुश करायला तिने टाकला असं तिथे नेऊन. पण मला विचारायचं तो ग्रामपंचायतीसाठी मी तो मुरुम आणला होता तहसीलदार साहेबांना विचारून. मग ती श्याम्याला बोला ना मला बोलून काय म्हणणार डेपुटी मला पैसे भेटले त्याचे. पैसे भेटले नाही तो मुरुम पाहिला तिथं आहे त्या जागेवर नेऊन टाकायचा. कोण मी मग कोण टाकी? मला काय घेण दे नाही पैसे कोणी घेतलेत? मी घेतलेत. मग चल बरं श्यामेकडे आता मला बघू कोणी कोणाला दिले. चल माय बरोबर चल. मला काय नाही आता चल ना. नाही चल ना खरं खोटं होईल ना. थांबा कवाड लावू द्या हा, पाणी नाही कवाड लाव. इथं. तू आता ग्रामपंचायतीचे कवाड लावायला लागला. तू स्वतःचा कवाड लाव. चल आमच्या एक तर भाकरी दोन थापिलेत हा, तुम्ही बाकी आजच्या. 2 थापिल्यात. सरपंच या बाहेर या. सरपंच हा सरपंचच झाले तुम्ही आता गावचे. मी काय तर सरपंच डेपुटी. नाही आता इथून पुढचा सरपंच तुलाच करायचंय. तुला गावचा सरपंच केला ना म्हणजे तू अख्ख्या गावाची वाट लावशील. व्हायला श्याम्या जर सरपंच झाला ना हा. डेपुटी मग आपली छाप. तो म्हणजे रोड उकरून दुसऱ्याच्या दारात टाकीन. काय झालं काय पण डेपुटी? तुला कोणी जबाबदारी दिली अख्ख्या गावाची? त्या ग्रामपंचायतला आणलेला म्हणून त्या सुगंधताईच्या दारात कमी नेऊन टाकला तो. अहो पाणी साचतं रस्त्याला म्हणलं त्यासाठीच आणलाय तुम्ही म्हणून मी उलट टाकून घेतला. अरे रस्ते झाले तर सगळे पाणी कोणचे साचत त्यांच्या मागच्या दरवाजे तिथे साचत. त्याचा काय संबंध आहे आपला ग्रामपंचायतचा? आता पण जायला यायला चिडचिड होतीच ना. जायला यायला तुला चिडचिड होत असेल तिथं. अरे त्या ग्रामपंचायत पुढं गुडघे इतकं पाणी साचत तिथं खड्डे झाले तर पलीकड तिथं ग्रामपंचायत मध्ये लोकांना येता येत नाही म्हणून मी या पावसाळ्यात तिथं मुरुम आणून टाकला होता. तहसीलदार साहेबांना विचारून 3 ट्रॅक्टर. होय तुम्ही विचारित का नाही रे माणसाला? तुम्ही म्हणायचं नाही ज्याला पैसा भेटला म्हणजे ज्याला काम करतो का नाही. पैसा भेटला नाही शासनाचा तुम्ही मुरुम उचलला आहे. जेवढा श्याम्या गुन्हेगार आहे ना तेवढा तुम्ही आणि सुगंधताई गुन्हेगार आहे. मी नाही गुन्हेगार कोर्टाने मला इथं खायला पैसे नसले त्यामुळे मी काम करतो. मी काय आता गुन्हेगार हे गुन्हेगार आहे. नाही जाल्याचा काही दोष नाही त्याच्यात डेपुटी. जाल्याला उगा आपलं ते मजुरीने काम दिलं होतं मी. पण मला काय वाटलं आता ग्रामपंचायत मध्ये मुरुम आलाय आणि तो कुठेतरी टाकायसाठीच आलाय बा. पावसाळ्याच्या आधी आला म्हणजे कुठेतरी खड्डे बुजायला आला म्हणून मी म्हणलं. आणि सुगंधा माझ्याकडे आली मला म्हणली शामराव तेवढं माझ्या दारात लईच हे झाले. अरे बुरू आलेला आहे त्या टेन्शनच नाही फक्त उचलून टाकायचा. उलट मी पदर पैसे दिले आणि करून घेतलं सगळं. डेपुटी यांचं असं झालं आहे ते पितळ रेड जोट्या वाटायच्या. अरे दादा तुझ्या लक्षात आलं का? ग्रामपंचायत पुढे मुरुम आला म्हणजे वाटायला आला का? तिथं का टाकलाय बा? ग्रामपंचायतच्या दारात कमी मुरुम टाकलाय हे तर लक्षात घ्यायला पाहिजे होतं तो. का ते कुपनात साखर आली म्हणून सगळ्याच्या घरी वाटायला लागला तू? बरं जाऊ दे आता नका टेन्शन घेऊ. टाकून झाला सगळं चोपून झाला. होय टेन्शन नाही. तो खपऱ्या मुरुम होता मी ग्रामपंचायत मध्ये आणला होता. तिथं पाणी लय होतंय. मला सांगू नको. तो त्या सुगंधताईच्या दारातला मुरुम उचलायचा मागचा आणि तो सगळा तिथं आणून टाकायचा. अहो कसं शक्य आहे? तुम्ही दुसरं घ्या ना मागून परत. गरज नाही मला. तो कसं शक्य आहे म्हणजे जसा तो उचलेला ना तिथून तो तर तसंच परत आणून टाकायचा. दरबारला तुम्ही काही ना काही कुठं नाही घालता मीच सगळी बसतो मी. अहो धुमसून घेतलाय सगळा तो फरशीसारखा प्लॅन केलाय. ते सांगू नको मला. दुमसून घेतला मला तोच मुरुम पाहिजे. तिकडे तुझ्या पदारा तुला बी अद्दल घडली पाहिजे. बरं मी पैसे देतो डेपुटी पण दुसरा मागावा बा. मला तो मुरुम पाहिजे. तो खापऱ्या मुरुम आहे. उद्या तहसीलदार साहेब आले तर मुरुम ओळखतील बरं का? तुला बी अद्दल घडली पाहिजे ना. न विचारता ग्रामपंचायतचं काम आहे. तू काय सदस्य आहे का रे? हा आता आम्ही तुमचे मतदार आहेत एवढे चांगले मतदार आहेत ना. मग ग्रामपंचायत पडीच काम चालू होतं. मतदार काय सगळ्या गावाचं काम करतो. एका सुगंधताईचं नाही काम करीत. तुला म्हणजे बरोबर तिथे त्यांना नाश्त्याला चहाला जावं लागतं तुला. तो गुडघे इतके पाय जात असतील तिथं. व्हायला असं वय श्याम्या हे बघ झाल्या चॅप्टर राव तू. झाल्या इकडे बघ. जर तहसीलदार साहेबांना सांगितलं तहसीलदार साहेबांनी जर पोलीस स्टेशनला फोन केला तर तू मला अक्षरशः घरी पोलीसची गाडी न्यायली. मला नाही मी ज्यांनी मुरुम उचललाय त्याला बी आणि ज्यांनी मुरुम दिलाय त्याला बी. मी सांगतो डेप्युटी याचं नाव केस करा. मी तुम्हाला जामीनदार होतो. मला कशाला जामीनदार होतो? काय उलटा आहे का काय तू? काय तू मला जामीन भेटू देणार साक्षीदार नाही. म्हण साक्षीदार. साक्षीदार होतो मी. तू आहे ना त्या येड्या जाल्याच्या नादी नको लागू. त्याला परत लाव आणि तो ट्रॅक्टर मध्ये मुरुम आणून टाकते. लागलं तर जीसीपी आहे ना त्या खंडूचा जीसीपी घेऊन ये जा पळ. त्याला पैसे देता ना तुम्ही. पैसे नाही ना खंडूचे पैसे बी तो द्यायचे. तुला पाटील काय करायला सांगितलं कोणी? आता बरं झालं बा हे उद्योग म्हणजे गावाचे काम करायचे भुरदंड मला. उद्योग तू शायनिंग माराय एखाद्या बारला शायनिंग तू जाणार आहे बरं का? तो शायनिंगच काढतो एखाद्या बारला मी. बाहेरला काही नाही कुठून भांडणं लावून देईन. कोणाच्या तरी वावरातून काहीतरी घालीन बांध घोडायला लावीन. आले सरपंच म्हणले मला वाटलं नाही सरपंचच करतो तुला. तुम्हाला आता मी गावाला ठराव घेतो बिनविरोध सरपंच करतो. मग तू अख्ख्या गावाची वाट लावशील. जर मुरुम मला संध्याकाळपर्यंत ग्रामपंचायत पैसे नाही आला तर तुझ्या दारातलं मी मुरुम उकरून येत असतो. हे लक्षात ठेव. उंटवर शाळा आणायचं बंद करा. हे बघितलं का? असंच असतंय भाऊ. हा
आता लय कुठं ना होईन जे आले ते करायचं JCB सोपं आहे होय रे धुमशिल्याला मुरुम. होय, मी काय उचलणार नाही भाऊ परत. मी कारण सुगंधा उचलू नाही द्यायची. सुगंधाला काय मी नाराज करणार नाही. ती दारातला उचलणार नाही. म्हणजे बरं आहे भाऊ तू नाराज नाही करायचं आणि मी खाऊ आता बोलले दोन्ही कुणी बी डेपुटी मलाच बोलले आता सुगंधा काही सोपी घेईन का मला. तिकडे डोकं फोड नाही तर काय कर, मला काय टेन्शन देतो माझे पैसे मला काय. यार झाले सोबत तरी चालणार हो आईला अवघड आहे भाऊ आता हे. सुगंधा काय हो आता घोटाळा झाला ना सगळा. काय घोटाळा झाला? ते डेपुटी आले माझ्याकडे मराठी बोलले मला ती. का बरं? ते म्हणले ते मुरुम तुला कोणी सांगितलं उचलायचं तिथून. हा तो ग्रामपंचायत पैसे टाकायला आणला होता आणि तहसीलदारने मंजूर केलेला होता. जा खडी फोडायला आता. पण खडी फोडायला म्हणजे तो मुरुम तुम्हाला फोडायला लावायचा आहे का? खडी फोडला म्हणजे ते कायद्याने गुन्हा आहे. शासनाचा मुरुम तुम्ही दारात वापरला तुमच्या. म्हणजे जेलमध्ये? हा मग बाई, आता नेमकं वापरला तो आहे तिथं त्यामुळे तुला बी धोका. मला काय धोका? तुम्हीच आणून दिला आणि तुम्हाला कळत नाही का तुमच्याकडनं जर होत नाही तर कसला उद्योग घालता हो काय? आता मला काय माहिती त्यासाठी आणलाय म्हणून मला वाटलं गावात कुठं टाकायचं तर दिला टाकून तो आहे इथं. खरंच नाव गड भाऊ चायला कोणा उपकार करावा नाही लई बेकार परिस्थिती. बरं जाऊ दे आता आहे ना हे मुरुम सगळा उकरून द्यावा लागणार आहे. हा? हा मग डेपुटी म्हणले मला बाकी माहित नाही तोच मुरुम पाहिजे मला. तोच मुरुम पाहिजे? हा मला माझे पैसे आणून द्यायचे आणि मग मुरुमला हात लावायचा, नाही तर इथं यायचं बी नाही आजूबाजूला. असं कसं काय बोलती तू? असं कसं काय म्हणजे? मग मुरुमाचे थोडेच पैसे घेतले होते आपण. तुम्ही माझ्याकडनं 1000 रुपये नेले ना, अरे ते झालेले दिले भरायचे. मला ते 1000 रुपये आणून द्यायचे आणि मग हा मुरुम उचलून न्यायचा. अरे पण मुरुमाचे पैसे घेतलेच नाही ना तुझ्याकडून. ते मुरुम फुकटच होता ना. आता मला उलट पत्र JCB लावून खर्च करून न्यायची वेळ आली ती. ते तुम्ही तुमचं बघायचं. तुम्हाला कोणी उद्योग करायला लावले होते? मी फक्त तुम्हाला म्हंटली होती. अरे तुम्ही लगेच हा म्हटले. तूच माझ्याकडे पाया बिया पडले ते कराच म्हणून मला 1000 रुपये आणून द्या आणि ते मुरुम घेऊन जा. काय भाषा आहे बा. काम केलं तर म्हणली काय उपकार केले लय उपकार केले आणि आता डायरेक्ट उलट्यावर आली तू. मग आता ते उपकार जर दिले पैसे कशाला ठेवायचे? अरे पण काम तर केलं ना मी सुद्धा. पण ते काम काय मला काही कामाचंच नाही ना. अरे किती अवघड आहे बा आता हे डोक्याला कुठं ना. मला 1000 रुपये द्या आणि मग तो मुरुम घेऊन जा. घे बाई घे. तू काय ऐकणार आहे का? तुला काय किंमत आहे का माझी? खडी फोडायला लावशील तुम्हाला. म्हणजे तुम्ही 1000 रुपये दिलेच नव्हते वाटतं चालू भाऊजीला? माझे पैसे आहेत हे काम झालंय ते. हे पदर चालले आता मोड. हा दाद हा आणि ऐका ना, याच्या पुढे ना जर आपल्याकडनं एखादा शब्द दिलेला पूर्ण होत नसेल तर करायचा नाही, कळलं का? मी दुसऱ्याकडनं मुरुम टाकून घेईन आता. बघितलं का प्रेक्षक? हे असं असतंय. त्यामुळे ना जेवढं आपल्याला झेपतं ना तेवढंच काम आपण केलं पाहिजे. नुसती उठाठेव काहीच कामाची नाही, नाही तर असा भुर्दंड येतो.